आजपासून वातरक्त चिकित्सा अध्याय समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तसं पाहायला गेलं तर मागच्या वेळी आपण वातव्याधी चिकित्सा अध्याय पाहिला होता आणि वातव्याधी चिकित्सेनंतर थोडस इतर कामाच्या जबाबदारीमुळे लेक्चर घ्यायला वेळ होत, तर त्याबद्दल क्षमस्व. आपण प्रयत्न करूयात की किमान आठवड्यातून एक वेळा तरी आपल्याला आयुर्वेद अध्ययन या प्लॅटफॉर्म खाली लेक्चर घेता येईल. तर आज जो 29वा अध्याय चरककेशास्थानाचा वातशोणित चिकित्सितम, तर तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तसं पाहायला गेलं तर आपल्याला माहिती आहे की चरकांनी चिकित्सास्थानाच्या 29व्या अध्यायात या वातव्याधी चिकित्सेचं वर्णन केलं, वातरक्त चिकित्सेचं वर्णन केलं. तर सुश्रुतांनी सुश्रुत निदानस्थानाचा पहिला अध्याय हा वात शोणित निदान असा आहे आणि सुश्रुत चिकित्सा स्थानाचा 5वा अध्याय हा वातशोणित चिकित्सा असा म्हणून आलेला आहे. चरकांनी वातशोणिताचं निदान आणि वातशोणिताची चिकित्सा ही एकाच अध्यायामध्ये वर्णन केलेली आहे. तर सुश्रुतांनी त्यासाठी 2 असे सेपरेट अध्याय डेडिकेट केलेले. निदानस्थानाचा एक अध्याय त्यासाठी डेडिकेट केलेला आहे. ऍक्च्युली निदानस्थानाचा पहिला अध्याय म्हणजे कसं पाहायला गेलं तर वातव्याधीचंच वर्णन त्यामध्ये येतं. त्याच्या जोडीला वेगळं हे असं वातशोणिताच्या निदानाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. मात्र सुश्रुत चिकित्सा स्थानाचा जो 5वा अध्याय तो मात्र महावातव्याधी चिकित्सा या नावाचा आहे आणि या महावातव्याधी चिकित्सा अध्यायाअंतर्गत वातरक्त चिकित्सेचं वर्णन केले गेलेलं आहे. वाग्भटांनी वाग्भट निदान स्थानाचा जो 16वा अध्याय तो वातरक्त निदानाचा आहे आणि वाग्भट चिकित्सा स्थानाचा जो 12वा अध्याय तो वातरक्त चिकित्सा असा म्हणणं आहे. आणि वाग्भट निदान स्थानाचा जो 16वा अध्याय आहे या अध्यायामध्ये सुरुवातीला वायूचे 5 प्रकार त्याच्या दृष्टी हेतूंचं वर्णन येतं आणि त्यानंतर वातरक्त निदानाचं वर्णन येतं आणि याच अध्यायाच्या शेवटी वाग्भट निदान स्थानाच्या 16व्या अध्यायाच्या शेवटी आवरणाचं वर्णन येतं. त्यामुळे हे थोडंसं समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की वातरक्त संपत्ती आवरणाला महत्व आहे. असं पाहायला गेलं तर चौथ्यामध्येच आवरणाचं वर्णन केलेलं आहे. असताना सुद्धा वातशोणिताच्या संप्राप्तीसाठी एक वेगळा अध्याय चरकांनी या ठिकाणी डेडिकेट केलेला आहे. मग खर तर या वातशोणिताचं वर्णन वातव्याधी अधिकरणाखाली सुद्धा आलं असतं. मग हे असं न वर्णन का केलं तर त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला माधव निधानाचे जे मधुकोश टीकाकार आहेत त्यांच्या टीकेमध्ये सापडतं. असं म्हणतात की निदान वैशिष्ट्यात विशिष्ट दोष दुष्य व्याख्याना क्रिया विशेष यापनार्थम च पृथक्करणम. हे असं आम्ही पृथक्करण कशामुळे केलं तर निदानाच्या वैशिष्ट्यामुळे आणि दोष दुष्य आणि दोष विशेष या दोषदुष्टच्या विशेषामुळे येणार थोडस क्रिया वैशिष्ट्य चिकित्सा वैशिष्ट्य हे असल्यामुळे खर तर हा तर व्यातच व्याधी, खर तर यामध्ये सुद्धा आवरणाची संप्राप्ती असं असताना सुद्धा यामध्ये येणार निदान वैशिष्ट्य, यामध्ये येणारा दोषदुष्यांचं वैशिष्ट्य, यामध्ये येणारी दोषदुष्या समूर्छनेचं वैशिष्ट्य लक्षात घेता आम्ही या वातरक्त चिकित्सेचं वर्णन हे वेगळं केलेलं आहे. असं ते एक लॉजिक आपल्याला देतं. मग पुन्हा असा प्रश्न पडतो की ह्याचं नाव वातरक्तच काय, रक्तवात का नाही नाव, रक्तगत वात का नाही नाव दिलं. तर ह्याचं
एक्सप्लेनेशन गैदासांची जी न्यायचंद्रिका टीका आहे त्यामध्ये आपल्याला थोडस मिळतं. ते म्हणतात की या संप्राप्तीमध्ये वायूचं प्राबल्य असतं आणि शोणिताचं अप्राबल्य असतं म्हणून वात रक्त हे नाव दिले. रक्तवात असं नाही. तर वायूच्या प्राबल्यामुळे वात रक्त हे नाव. आणि दुसरं लॉजिक ते असं देतात की वायू हा दोष आहे आणि रक्त हे दुष्य आहे आणि दुष्यापेक्षा दोषांना जास्त महत्व आहे म्हणून वात रक्त हे. बघा एवढा विचार टीकाकार करतात. कॉमेंटेटर स्वतःच लॉजिक त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी देतात. कॉमेंट्री का वाचली गेली पाहिजे तर कॉमेंट्री यासाठीच वाचली गेली पाहिजे की स्वतःच त्यांनी इंटरप्रिटेशन त्या सूत्राचं काय केलेलं आहे. आणि ती कॉमेंट्री वाचण्या पाठीमागची एक भूमिका अशी असते की हे जे कॉमेंटेटर असतात मग ते गैदास असतील, डल्लन असतील, चक्रपाणी असतील, ते प्रिज्युडायसिस नाही त्यांच्यापाशी. प्रिज्युडायसिस कोणत्या अर्थी? प्रिज्युडायसिस या अर्थी की आपल्याकडे सो कॉल्ड ॲलोपॅथीचं नॉलेज आहे तोडकं मोडकं, सो कॉल्ड बायोकेमिस्ट्रीचं नॉलेज आहे, सो कॉल्ड फिजिक्स केमिस्ट्रीचं नॉलेज आहे, बायोलॉजीचं नॉलेज आहे आणि ते नॉलेज घेऊन त्या नॉलेजचे संस्कार आपल्या मनपटलावर घेऊन आपल्या बुद्धीवर घेऊन आपण ही आता सूत्र वाचतोय. संस्कार आहेत बायोलॉजीचे, ॲलोपॅथीचे, बायोकेमिस्ट्रीचे, फिजिओलॉजीचे, त्या संस्काराची आपण त्या नॉलेजची आपण तुलना करण्याचा मोह आपल्याला बनवतो. मात्र कॉमेंटेटरांना ते नॉलेज नाही त्यामुळं ते तुलना करण्याच्या भानगडीत पडत. जे काय आहे ते आयुर्वेदीय परिभाषेमध्ये जे काय आहे ते आपल्या ओरिएंटल सायन्सच्या परिप्रेक्ष्यामध्ये ते मांडण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आपल्यापेक्षा जास्त संहिता त्यांना कळली असं आपण. तर आता हे वातशोणित चिकित्सा अध्याय जो आहे त्यामध्ये सूत्र क्रमांक 3 आणि 4 मध्ये सुरुवातीचं वर्णन येतं. बघा सूत्र क्रमांक 3 मध्ये ते काय म्हणतात? हुताग्निहोत्रम आसीनम ऋषी मध्ये पुनर्वसुम पृष्ठवान गुरुम एकाग्रम अग्निवेशो अग्निवर्चसम अग्निमारुततुल्यस्य संसर्गस्य अनिलासृजोः हेतुलक्षणविसृज्य अन्यथास्मै गुरुर अब्रवीत्. काय म्हटलंय बघा या ठिकाणी? हुताग्निहोत्रम. हुताग्निहोत्र म्हणजे काय? अग्निहोत्रामध्ये होम करून हुताग्निहोत्र. तुम्हाला जर आठवत असेल तर सद्वृत्ताचं वर्णन जे तर चरक सूत्र स्थानामध्ये त्यामध्ये एक विशेषण वापरलेलं आहे. करणारा शब्द त्या ठिकाणी होता म्हणजे यज्ञ करणा. त्या होतापासून होता हा शब्द हुतापासून तयार झाला. हुता अग्निहोत्र. अग्निहोत्रामध्ये होम करून आणि काय ऋषीमध्ये आसीनम. ऋषींमध्ये बसलेले. कोण बसलेले आणि कसे आहेत बरं ते? अग्निवर्चसम. अग्निवर्चसम. अग्निप्रमाणे तेजस्वी. अग्निवर्चसम. एकाग्रम गुरुम पुनर्वसुम. असे ऋषींमध्ये बसलेले अग्निप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या एकाग्र चित्ताने बसणाऱ्या गुरु पुनर्वसूंना अग्निवेशम अनिलासृजो अग्निमारुततुल्यस्य संसर्गस्य असे जे गुरु आहेत. आता बघा पुनर्वसूंची विशेषण या ठिकाणी काय काय वापरलेले आहेत. हुताश अग्निहोत्र. अग्निहोत्रामध्ये होम करणारे ऋषींमध्ये बसलेले अग्निप्रमाणे तेजस्वी अशी विशेषण पुनर्वसू आत्रेयांची वापरलेली. कदाचित आपण बोललो असू की प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला पुनर्वसू आत्रेयांची विशेषण ही बदलत जात आहेत. या ठिकाणी हुता अग्निहोत्रम हे विशेषण आलेलं आहे. टिपिकल अग्निवर्चसम अशा प्रकारचं विशेषण पुनर्वसू आत्रेयांचं आलेलं आहे. हे असंच विशेषण या ठिकाणी काय येतं याचं पण आपण थोडस चिंतन केलं पाहिजे. हा एक खूप मोठा अभ्यासाचा विषय होऊ शकतो की पुनर्वसू आत्रेयांची
चॅप्टर वाईज, प्रत्येक अध्याय वाईज विशेषण कशा पद्धतीने बदलत गेलेली आहेत, या पाठीमागे काय लॉजिक असू शकते? त्याचा पण एक प्रकारे एक आपण अभ्यास वैद्य म्हणून करू शकतो. हुताग्निहोत्रम अग्निवर्चसम एकाग्रम पुनर्वसु अग्निवेश अनिलासृजोः अग्निमारुततुल्यस्य संसर्गस्य हेतु लक्षण भेषजानि पृष्टवान्. आता या अग्निवेशांनी अनिलासृजो म्हणजे काय, तर वायू आणि रक्ताचे, हा जो संसर्ग आहे वायू आणि रक्ताचा, तो कसा आहे, अग्निमारुत तुल्यस्य संसर्गस्य. अग्निमारुत तुल्यस्य संसर्गस्य, वायू आणि रक्ताचा होणारा जो संसर्ग आहे तो अग्निमारुत तुल्य सर्ग आहे. अशा प्रकारे होणारी जी युती आहे ती युती या अनिलासृजोची असणार, तुल्यस्य. आणि असा जो अनिलासृजो असणारा संसर्ग आहे, त्या संसर्गाचे हेतू लक्षण भैषज आणि पृष्ठवान, हा वात आणि रक्ताचा होणारा संसर्ग आहे, त्या संसर्गाचे हेतू काय आहेत, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याची भैषज आणि त्याची चिकित्सा काय, पृष्ठवान विचारले. बघा, पहिल्यांदा क्युरॉसिटी आहे, पहिल्यांदा जिज्ञासा आहे, आणि मग त्या जिज्ञासेचं निराकरण आहे. पहिल्यांदा प्रश्न उत्पत्ती आहे आणि मग त्या प्रश्न उत्पत्तीचा निराश आहे. ही आपली शास्त्र शिकण्याची परंपरा आहे. प्रश्न उत्पन्न करायचे आणि मग त्या प्रश्नाचा निराश करायचा, मग त्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात बाहेर पडायचं. ही सायंटिफिक मेथड. तर लक्षण भैषज्यानी पृष्ठवान आणि अथ गुरो अस्मै अब्रवीत. अथ, मग त्यानंतर हे प्रश्न उत्पन्न झाल्यावर आणि हे प्रश्न अग्निवेशांनी अशा पद्धतीने उसणाऱ्या पुनर्वसु अत्रे यांनी अथ गुरु अस्मै अब्रवीत त्याला सांगितलं. मग ते हेतू जे आहेत त्या हेतूंचं वर्णन सूत्र क्रमांक 5 आणि 6 मध्ये येतं. लवणामल कटुक क्षार स्निग्धोष्ण अजीर्ण भोजनैः लिन्न शुष्कांबूज आनूपमांस पिण्याक मूलकैः उलत्थमाश निष्पाव शाकाधिपललेक्षुभिः दधीयार्नाल सौवीर क्षुप्त तक्र सुरासवैः. हे बेसिकली हेतू त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आता या सर्व हेतूंचं क्लासिफिकेशन जर आपण अभ्यास यांचा करायचा म्हटला तर स्वतंत्र परतंत्र यातले हेतू पित्त प्रकोपाचे कोणते हे आपल्याला यातून जाणता येईल. हे हेतू पित्त प्रकोपाचे रक्तदुष्टीचे आहेत. या हेतूंमुळे रक्तदुष्ट होणार आहे. लवण आम्ल कटुक क्षार या हेतूंमुळे समशीतोष्ण असणारे जे रक्त आहे ते रक्त विदग्ध होणार आहे, रक्ताचं उष्ण गुण वाढणार आहे आणि रक्ताची दृष्टी सुरू होणार. ऍक्च्युली रक्तदृष्टीचे जे हेतू वर्णन केलेले चरक सूत्रस्थानाच्या 24व्या अध्यायामध्ये, विधिशोणिती या अध्यायामध्ये, ते हेतू पण या ठिकाणी ऍप्लिकेबल आहेत. त्याचबरोबर जे कुष्ठनिदानामध्ये आलेले रक्तदृष्टीचे हेतू आहेत, ते कुष्ठनिदानामध्ये आलेले हेतू हे सुद्धा वातरक्ताचे किंवा वातरक्तामधल्या रक्तदृष्टीचे हेतू करू शकतात. सांगण्याचा उद्देश असा की
या ठिकाणी रक्ताची स्वतंत्ररित्या होत जाणारी दृष्टी. रक्त हे स्वतंत्ररित्या स्वतःच्या हेतूने दुष्ट होत आहे. वायू हा सुद्धा स्वतःच्या हेतूने प्रकोपित होतोय, रक्त हे सुद्धा स्वतःच्या हेतूने दुष्ट होत आहे. स्वतंत्र रक्तदृष्टी आणि स्वतंत्र वात प्रकोप एक या संप्राप्तीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे लवण आम्ल कटुक क्षार स्निग्धोष्ण अजीर्ण भोजनैः क्लिन्न शुष्कांबु आनूप मांस पिण्याक मूलैः कुलथ कुळीथ जे आपण म्हणतो, जे शिंबी धान्यात हीनतम सांगितलेलं आहे, हे उष्ण तीक्ष्ण विधायी असा स्वरूपाचं. त्याचं सेवन जर निरंतर होत गेलं तर ते विदग्धता रक्ताची करणार आहे, रक्त प्रकोप करणार आहे आणि त्यातून रक्त दुष्ट होत जाणार. माश कुलत माश पिण्याक, रक्तपित्ताचे जे जर तुम्हाला हेतू आठवत असतील रक्तदानस्थानाचा दुसरा अध्याय, तर हेच हेतू येतात. कुलत माश निष्पाव, आणि जनरली कुलत माश निष्पाव ही जोडी बरेचदा एकत्र आहे. माश हे पण एक शिंबी धान्य. चरकांनी स्नेहोपगणात मास सांगितले आणि चरक सूत्रस्थानाच्या 25व्या अध्यायामध्ये ते असं म्हणतात की शमीधान्यानां हीनहा माश. शमीधान्यामध्ये हीन मानले गेलेले हे माश. आणि त्याचबरोबर श्लेष्म पित्त जननानां श्रेष्ठ, श्लेष्म पित्ताचा प्रकोप या माशामुळे, या उडीदामुळे होऊ शकतो. असं जे माश आहे ते वातहर आहे, स्निग्ध आहे, उष्ण आहे, मधुर, गुरु आणि बहुमल उत्पन्न करणार आहे. त्यामुळे त्याचं जर निरंतर सेवन असेल, मग उडदाचे वेगवेगळे डेरिव्हेटिव्ह अशा पद्धतीने जर रुग्ण सेवन करत असेल तर ते नॅचरली तुमच्या रक्ताला दुष्ट करणार आहे. निष्पाव, निष्पाव म्हणजे ज्याला आपण पावटा असं म्हणतो, ते शिंबी धान्य आणि ते सुद्धा वातपित्त कराय, गुरु, मूत्रल आणि विदाही अशा प्रकारचे गुण त्या 27व्या अध्यायात त्याचे वर्णन केलेले. त्यामुळे या सर्व हेतूंनी डायरेक्टली और इनडायरेक्टली रक्त अफेक्ट होणार. रक्त हे धड लिक्विड पण नाही आणि धड घन पण नाही, असे हे जे सांद्र विस्कस फ्लुइड आहे, ते उष्ण पण नाहीये आणि ते शीतही नाहीये, ते अनुष्ण आहे. त्यामुळे थोडे जरी अपथ्य काढले, आयदर शीत आयदर उष्ण, तरी लगेच रक्तधातूवर त्याचा इम्पॅक्ट पडणार. त्यामुळे कुलत माश निष्पाव यासारखे हेतू किंवा पुढे वर्णन केलेले त्यांनी विरुद्धासारखे हेतू, विरुद्धाचं वर्णन चरक सूत्रस्थानाच्या 26व्या अध्यायामध्ये आलेले, अत्रेय भद्रकाव्य या अध्यायामध्ये. त्यामध्ये ते म्हणतात की विरुद्ध म्हणजे देहधातू प्रत्येनीकभूतानी द्रव्यानी. म्हणजे काय? ऍज कम्पेअर टू दी अदर धातू, देहधातूला जे अँटॅगोनिस्टिक आहे, विरुद्ध गुणधर्माचे, देहधातूला जे दृष्टी करू शकतात असे जे घटक आहेत त्यांना आपण विरुद्ध म्हणतोय. आणि इतर धातूंच्या तुलनेमध्ये रक्ताला प्रत्येनिक होणे, प्रत्येनिक होणे म्हणजे विरुद्ध होणे, हे तुलनेने सोपे आहे. कारण की रक्ताकडे दोन्ही अँटॅगोनिस्टिक प्रॉपर्टी आहे, ते शीत पण आहे, ते उष्ण पण. त्यामुळे विरुद्ध आहार हे मज्जावह स्रोतदृष्टीचं प्रधान कारण सांगितलंय. मज्जावह स्रोतदृष्टीचं प्रधान कारण सांगत असताना, म्हणत असताना त्याचा एक गर्भित अर्थ असा आहे की ते रक्तदुष्ट करून मज्जादुष्ट करणार. त्यामुळे मज्जादुष्टीचं प्रधान कारण मज्जावानां स्रोतसानां विरुद्धानां सेवनात असं ते म्हटलंय. त्यामुळे रक्तदृष्टी ही अपेक्षितच आहे. त्यामुळे असं विरुद्ध खाणं, देहधातू प्रत्येनिक होताना, आणि विरुद्ध म्हणताना प्रत्येक वेळी दूध केळ खाणे किंवा दूध आणि मासे खाणे एवढा अर्थ त्याचा लिमिटेड नाहीये. केवळ विरुद्ध गुणधर्मांचे पदार्थ सेवन करणे एवढा विरुद्धाचा अर्थ होत नाही. तर समान गुणधर्मांचे पदार्थ सुद्धा अतिमात्रेमध्ये तरतम भावाने सुद्धा विरुद्ध. रात्रीच्या वेळी थंड पाणी पिणे, हिवाळ्यात संध्याकाळी आईस्क्रीम खाणे हे विरुद्ध आहे. हिवाळा मुळातच थंड, त्यात रात्र अजून थंड, त्यात थंड असं आईस्क्रीम,
म्हणजे शीत गुणाचा तरतम भावाने केले जाणारे कानिचित विरुद्ध गुणधर्माने कानिचित समान गुणधर्म. त्यामुळे आम्हाला आमच्या रुग्णामध्ये अशी विरुद्ध कशा प्रकारे रुग्ण सेवन करतोय, तो समान गुणधर्माने सेवन करतोय का विरुद्ध गुणधर्माने सेवन करतोय, हे हुडकून काढायचं. खरं वैद्यत्व त्यामध्ये, खरं कुशलत्व त्यामध्ये, चिकित्सेचा जो सिद्धांत आहे तो बऱ्याच अंशी सारखा आहे. चिकित्सेचे कल्प प्लस मायनस वेगवेगळे असू शकतात, पण हे हुडकणं आणि ती संप्राप्ती व्हिज्युअलाइज करणं हे स्किलफुल काम. म्हणतात विदाही. आता विदाही म्हणजे काय? गल्लेडांनी सुश्रुत सूत्रस्थानाचा जो 21वा अध्याय आहे त्यामध्ये विदाहीची व्याख्या केलेली आहे की त्यात असं म्हणतात की यात अम्लोद्गार, दाह, तृष्णा तर असतोच, पण त्याबरोबर पृच्छात पाकम उपगच्छती, त्याचा पाकही वेळाने होतो. हे विदाही पदार्थाचं म्हणजे विदाही पदार्थ पटकन इझिली पाकाकडे जात नाही असे जे पदार्थ आहेत ते विदाही. म्हणजे आजकाल आपले दिसणारे बेकरीचे पदार्थ शरीराला त्याची नॅचरली सवय नसते, त्यामुळे ते जेव्हा आमाशयात प्रविष्ट होतात तेव्हा त्यांचं पचन कशा पद्धतीने करायचं असा प्रश्न शरीराला पडतो, कारण की निसर्गतः रचना शरीराची ते पदार्थ पचवण्याची नाही. त्यामुळे अवस्थापाकाच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये, ग्रहणीमध्ये ही विदग्धत्वाची प्रक्रिया चालू. अन्न तिथे बराच काळ पडून राहते आणि मग शरीर रिॲक्शन म्हणून काय करते, अन्न इथे ग्रहणीमध्ये बराच काळ पडू नये, मग आता त्याचा पाक केला पाहिजे म्हणून अजून पित्त सिक्रेट केले जाते. या अन्नावर पित्ताचा प्रचंड मारा केला जातो आणि त्यामुळे प्रचंड प्रकारची लोकलाइज ऍसिडिटी होते, पित्त प्रकोप होतो आणि तो वरून किंवा खालून असा अभिव्यक्त होऊन जातो आणि त्यातून मग विदग्धता, अम्लोद्गार असतील किंवा मग ग्रहणी असतील प्रकारांनी ती व्यक्त होऊ लागते. अध्यशन, अजीर्णाशन हे सुद्धा पित्तच प्रकाराचा हा प्रधान येतोय, पित्त प्रकोपाचा हा प्रधान येतोय. आणि मग ह्या सगळ्या हेतूंमुळे जे रक्तदुष्ट होणार आहे त्याची परिणती पुढे कशात होणार आहे? प्रायशः सुकुमाराणां मिष्टान्न सुखभोजिनां अचंक्रमणशीलानां कुप्यते वातशोणितम्. टिपिकल वर्णन आता वातरक्तामध्ये येतं. प्रायशः सुकुमाराणां मिष्टान्न सुखभोजिनां अचंक्रमणशीलानां वातशोणितम् कुप्यते. आता त्याची टीका जी केली आहे चक्रपाणींनी ती पण महत्वाची आहे. प्रायशः सुकुमाराणां इति अनेन सुकुमार शरीरे लवणादि हेतु सेवया शीघ्रे दुष्टं वातास्त्रं वातशोणितं भवति इति दर्शयति. माईक चालू आहे मला वाटतं. प्रायशः सुकुमाराणां इति अनेन सुकुमार शरीरे लवणादि हेतु सेवया शीघ्रं दुष्टं वातास्त्रं. वातरक्ताची दृष्टी या ठिकाणी शीघ्रत्वाने होते, जे सुकुमार व्यक्ती असतात त्यामध्ये, असे चक्रपाणी म्हणतात. आणि शब्द काय वापरलाय? कुप्यते वातशोणितम्. कुप्यते वातशोणितम् असा शब्द वापरला. या कंडिशन मध्ये वातरक्त जास्त सिव्हिअर, जास्त ऍग्रिवेट होते. ही प्रायमरी कंडिशन आहे. चरकांचं वैशिष्ट्य काय, चरक संहितेचं वैशिष्ट्य काय, तर ही प्रायमरी कंडिशन चरकांनी वेगवेगळ्या व्याधींमध्ये वर्णन केली. ही प्रायमरी कंडिशन चरकांनी वातशोणितामध्ये अशा पद्धतीने व्यक्त केलेली आहे. प्रायशः सुकुमाराणां मिष्टान्न सुखभोजिनां अचंक्रमणशीलानां कुप्यते वातशोणितम्. गुल्मामध्ये सुद्धा हे वर्णन केलेले आहे बघा. जो गुल्म निदान अध्याय आहे
त्यामध्ये चरक असं म्हणतात, चरक निदान स्थानाचा दुसरा अध्याय, त्यामध्ये बघा सूत्र क्रमांक 8 नंबर 209, सूत्र क्रमांक 6 मध्ये पण आहे, यदा पुरुषो वातलो विशेषेण ज्वर वमन विरेचन अतिसाराणाम अन्यतमेन कर्षणेन कर्षितो. यदा वातलो कर्षितो केल्यानं मला सगळं सापडलं. ते वर्णन आहे. सगळ्यांना गुल्म होणार नाहीये. ज्या कंडिशन मध्ये, ज्या व्यक्तींमध्ये वातलो कर्षितो पुरुषाः, ज्वर वमन विरेचन इत्यादी कारणाने जो ऑलरेडी कर्षित झालेला रुग्ण आहे, अशा कर्षित झालेल्या रुग्णाने जेव्हा वातप्रकोपक आहाराचं सेवन केलं तर त्यामध्ये वातगुल्म होण्याची शक्यता आहे. सो कर्षित इज द प्रायमरी कंडिशन, कर्षित इज द इसेन्शियल कंडिशन, कर्षित is what we can say the prerequisite for the manifestation of the gulma. यदा पुरुषो वातलो कर्षितो पुरुषः. Same thing is applicable here. हा जो या सूत्र जे आहे 7वं, की प्रायशः सुकुमाराणाम मिष्टान्न सुखभोजनाम, ज्या फोटो टाकले जर वातरक्ताचे हेतू सेवन केलं, लिहायला वाचायला व्हेरी हाय रिस्क ऑफ डेव्हलपिंग वातरक्त ऍज कम्पेअर टू दी हार्ट. प्रायशः सुकुमाराणाम, so the प्रायशः सुकुमाराणाम denotes the high risk prevalence. वातरक्त कुणामध्ये जास्त होईल हे हेतू तर सगळ्यांमध्ये दिसतात हो. विरुद्ध सेवन सगळ्या व्याधीमध्ये दिसतं, अध्यशन सगळ्या व्याधीमध्ये दिसतं, लवण आम्ल कटू निष्पाव सेवन सगळ्या व्याधीमध्ये दिसतं. सगळ्या व्याधींमध्ये मग रक्तदुष्ट पित्त प्रकोप होणार आहे, पण वातरक्त कधी होईल? प्रायशः सुकुमार मिष्टान्न सुखभोजनाम अचंक्रमणशील ही जी फेवरेबल कंडिशन आहे, ही फेवरेबल कंडिशन असताना त्या कंडिशन मध्ये वातरक्ताची अभिव्यक्ती होणार, इतर कंडिशन मध्ये ती होणार नाहीये. इतर कंडिशन मध्ये कदाचित वेगळ्या संप्राप्तीकडे तो दोष प्रकोप जाईल, पण जर फेवरेबल जमीन त्याला प्रायशः सुकुमाराणामची मिळाली तर मात्र ती संप्राप्ती निश्चितपणे वातरक्ताकडे जाईल. चरक चिकित्सा स्थानाचा जो 12वा अध्याय, तो चिकित्सा अध्याय, त्यामध्ये नंबर 483, शुद्ध्यामय अभक्त पुरुषा अबलानाम क्षाराम्ल तीक्ष्णोष्ण रूप सेवा. शुद्ध आमय पंचकर्मानी किंवा इतर कोणत्याही व्याधीमुळे कृश आणि अबल झालेला जर व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीने जर क्षार अम्ल तीक्ष्ण हेतूंचे सेवन केले तर तो दोष प्रकोप शोथामध्ये लँड होईल. कंट्रोल आणि स्क्रीनशॉटला कंट्रोल जातो. जर कृश आणि अबल अशी अवस्था नसेल तर हा जो होणारा दोष प्रकोप आहे तो अन्य ठिकाणी, अन्य स्त्रोतसामध्ये, अन्य व्याधीच्या ठिकाणी तो मॅनिफेस्ट. म्हणजे आपण एक सूत्र चरक सूत्रस्थानाच्या 18व्या अध्यायातला अभ्यासलं होतं, सैव कुपिता दोष समुत्थान विशेषतः स्थानांतर्गताश्चैव जनयति आमयान. हे जनयति आमयान बघून हे कसं होतं, आपल्याला प्रत्येक वेळी प्रश्न पडायचा की प्रत्येक व्याधीचे हेतू हे सारखेच. कुष्ठाचे पण अध्यशन अजीर्णाशन, वातरक्तामध्ये पण अध्यशन अजीर्णाशन, शोथामध्ये पण अध्यशन अजीर्णाशन, मग होतं कसं, बदल कसा होत जातो? होण्यासाठी कारणीभूत हा व्यक्ती
कंडिशन आहे जी त्या दोष प्रकोपाला त्या स्रोतसाकडे घेऊन जाते. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कृष आणि अबल असणारा व्यक्ती आहे, त्याने जर क्षाराम्ल तीक्ष्ण उष्ण ग्रुप सेवा असं सेवन केलं तर इट विल लीड टू दी शोधन. तर कृष अबल नाहीये, त्या ठिकाणी स्थूल व्यक्ती आहे, त्या ठिकाणी अन्य रुग्णाचं धातुबल चांगलं आहे आणि त्यांनी जर क्षाराम्ल तीक्ष्ण उष्ण ग्रुप सेवा केली तर कदाचित वेगळी काहीतरी संभव. सेम थिंग, सेम प्रिन्सिपल इज ऍप्लिकेबल टू दी वातरक्त also. So these are the व्यक्ती विशेष प्रायशः सुकुमारा मिष्टान्न सुखभोजिना अचंगरमशी. वातरक्त झाले तर आपल्याला रिव्हर्सली असा विचार करावा लागेल. तेव्हा आम्ही निदान करतो एखाद्या संभोग व्याधीचं वातरक्त असं, तेव्हा यापैकी या व्यक्तिविशेषापैकी माझ्या रुग्णामध्ये कोणता व्यक्तिविशेष आहे? सुकुमार आहे का, मिष्टान्न सुखभोजिनाम आहे का, अचंक्रमण सिडेंटरी लाईफस्टाईल सध्याच्या काळात अगदी कॉमन आहे. आपल्याकडे जो येणारा रुग्ण आहे त्यामध्ये आपल्याकडे अपतर्पणाचे फार कमी रुग्ण येतात, पण संतर्पणाचे जास्त रुग्ण येतात. त्यामुळे एखादा व्याधी हा एखाद्याच रुग्णाच्या नशिबी येणं हे व्यक्तिविशेष, शरीर विशेष, हे विकार विघात कर भाव आहे. ग्रंथामध्ये वर्णन केलेला व्याधी कोणाला होईल आणि झाला तर सर्व लक्षणं दिसतील का, तो मृदू असेल का दारुण असेल, हे सर्व विकार विघात कर भावांवर डिपेंड असते. त्यामुळे प्रत्येक व्याधीमध्ये असा व्यक्तिविषयी हा अभ्यासला गेला पाहिजे किंवा तो ओळखला गेला. जसं चरकांनी आता या वातरक्ताच्या संदर्भामध्ये सांगितलं, सुश्रुतांनी पण वातरक्ताचे 2 फक्त स्पेसिफिक व्यक्तिविशेष सांगितले, ते म्हणजे स्थूल आणि अव्यवाही. रुग्ण स्थूल आहे आणि अव्यवाही म्हणजे कोणत्याही प्रकारचा व्यवहारीचा अर्थ तर ठीक आहे शब्दार्थ, पण त्याबरोबर भावार्थ हा लक्षात घ्यायचा की कोणत्याही प्रकारचे कष्ट रुग्ण करत नाही. अशी जेव्हा अवस्था असते तेव्हा ती फेवरेबल कंडिशन असते अध्यशन अजीर्णाला वातरक्ताकडे घेऊन जाय. तेव्हा ती फेवरेबल कंडिशन असते शरीरात होणाऱ्या वात प्रकोपाला आणि रक्तदुष्टीला अन्योन्य आवरण होण्याचं. त्यामुळे हा व्यक्तिविषयी प्रत्येक व्याधीमध्ये अभ्यासला गेला पाहिजे. तर हा व्यक्तिविषयी घेतल्यानंतर पुढे बघा कशा पद्धतीने वर्णन केलेले. क्रमांक 8 ते 11. अभिघातात अशुद्ध्याच प्रदुष्टे शोणिते नृणा कषाय कटु तिक्ताल्प वृक्ष आहारात अभोजनात हय उष्ट्रयाना अंबुक्रीडा प्लवन लंघनैः उष्णे च अति अद्भ वैषम्यात व्यवायात वेग निग्रहात वायु विवर्धो वृद्धेन रक्तेन आवरिताः पथिः कृष्णं संदूषयेत् रक्तं तज्ज्ञेयं वातशोणितं पुढं वातबलासाख्यं आढ्यवातं च नामभिः. बरं, आता आतापर्यंत जी आपण रक्तदुष्टीची कारणं वाचली त्याबरोबर काय अभिघातात एखादा अभिघात झाला असेल, बाह्य अभिघात, त्यामुळे त्या ठिकाणचं खवैगुण्य, त्या ठिकाणी स्त्रोतसांची दृष्टी अपेक्षित आहे, त्या ठिकाणचं खवैगुण्य ऑलरेडी तिथे एक्झिस्टिंग असणार आहे. अभिघातात अशुद्ध्या, अशुद्ध्याचा अर्थ असा आहे की शोधन व्यवस्थित केलेलं नाहीये किंवा ऋतूनुसार जे शोधन करणं अपेक्षित आहे ते शोधन केलं गेलेलं नाही. अशुद्ध्या नृणाम शोणिते प्रदुष्टे, तर या सर्व हेतूंनी ऑलरेडी वर्णन केलेले आहे. रक्तदुष्ट झाल्यावर शोणिते प्रदुष्टे, आणि पुढे काय, पुढे तर आता वातप्रकोपाचे हेतू वर्णन केलेले आहे. कषाय कटु तिक्त अल्प वृक्ष आहारात अभोजनात, या हेतूंनी हे वातप्रकोपाचे हेतू आहे. तर वातप्रकोपाचा अर्थ काय, तो आपण वातकलाकली अध्यायापासून अभ्यासलाय. तथा विदेषु शरीरेषु वायु आश्रयं गत्वा आप्यमानः प्रकोपम आपद्यते. शरीरातले स्त्रोतस आता वृक्ष लघु शीत खरं गुणांची होणार आहेत आणि त्यामुळे त्यातून वहन होत असणाऱ्या वायूच्या वहनाला अवरोध उत्पन्न होणार आहे. वायूची गती अवरोधासकट, अडथळ्यासकट, ऑब्स्ट्रक्शन सकट होणार आहे. त्या पूर्ण
प्रक्रियेला नाव वात प्रकोप असं आहे. त्यामुळे कषाय कटुतिक्तामुळे शरीरातली जी स्त्रोतस आहेत वृक्ष गुणधर्मांची, शीत गुणधर्मांची, खर गुणधर्मांची होत जाणार आहे आणि त्यामुळे वात प्रकोप होणार आहे. हय उष्ट यान यान, यान यान म्हणजे वाहनातून प्रवास, हय म्हणजे घोडा, यासारख्या वाहनातून प्रवास करणे. अंबू क्रीडा, पाण्यामध्ये पोहणे म्हणा, प्लवन, जम्पिंग, लंगनैहि च, उष्णे च किंवा उष्ण काळामध्ये अति अद्भुत वैषम्यात भरपूर पायी चालणे, नर्मदा परिक्रमा करणे, वारी करणे, ती सवय नसतात, अशा पद्धतीचा एक्सेसिव्ह अद्भुत हा शोष करणारा असतो, हा वात प्रकोप करणारा असतो. तुम्हाला आठवत असेल तर अधोवा हा हेतू प्लिहोदराचा पण आलेला आहे, टिपिकल. अधोवाने प्लिहोदर होतो, इतकी हा जो वात प्रकोपाचं प्राबल्य अधवामुळे असू शकतं. वेग निग्रह, या वेग निग्रहामुळे विवृत्त वायू, वायूचा प्रकोप होतोय. म्हणजे वायूची सुद्धा स्वतंत्ररित्या सेपरेट दृष्टी अपेक्षित आहे, सेपरेट प्रकोप अपेक्षित आहे, आणि रक्ताची सुद्धा सेपरेट दृष्टी अपेक्षित आहे. आणि पुढे काय होतं मग, रुद्धेन रक्तेन, ऑलरेडी रुद्ध झालेल्या रक्ताकडून पथी, पथी म्हणजे मार्गामध्ये, आवरित, ऑलरेडी रक्तदुष्ट झालेला आहे आणि त्या रक्ताकडून वायूच्या मार्गामध्ये आवरित, वायूला आवृत्त करून, वायूचा मार्ग अडवून, कृष्णम, कृष्णम म्हणजे संपूर्ण, रक्तम संदूषेत, आता वायू दुष्ट झालेला आहे, वायूच्या मार्गामध्ये आता ऑलरेडी दुष्ट झालेलं रक्त आलेलं आहे, पण वायू हा अतिगतिमान असा असणारा शरीरातला अमूर्त असा भाव पदार्थ आहे, त्याच्या गतीमध्ये, त्याच्या मार्गामध्ये जर कोणी अडथळा व्यक्त करेल, अडथळा आणेल, तर वायू थांबणार आहे का? शांत नाही. तर वायू त्या एंटिटीला पुन्हा स्वतः बरोबर खेचून घेऊन जाणार आहे, वायू त्या एंटिटीला ऑलरेडी अजून जास्त दुष्ट करणार आहे. त्यामुळे संदूषयेत रक्तम, ऑलरेडी हेतू सेवनामुळे रक्ताची दृष्टी झाली आहे, की पुन्हा एकदा रक्ताची दृष्टी वायू करतो. दोनदा होत जाणारी रक्ताची दृष्टी आहे. सुरुवातीला हेतू सेवनाने झाली, आता त्याला शिक्षा का मिळाली, तर वायूच्या मार्गात तो आला म्हणून त्याला शिक्षा. रक्तम आणि तत्वात शोणितम खुडम वात बलासाख्यम आड्यवातम च नाव विहीनेयम, त्याला पर्याय त्यांनी दिले, त्याला खुड वात बलास असं म्हणतात. या ठिकाणी महत्वाचं म्हणजे रक्तदृष्टीचे व वातदृष्टीचे स्वतंत्र हेतू रुग्ण सेवन करतोय, आणि ही वायू व रक्ताची स्वतंत्र दृष्टी, स्वतंत्र दोष प्रकोप आहे. बघा टीकेमध्ये पण अशा पद्धतीने वर्णन चक्रपाणींनी केलेले आहे. अत्र लवणादि यद्यपि वात शोणित हेतुयुक्तम तथापि शोणित दृष्टी कारणम एतत् प्राधान्यात् देयम, वातदृष्टी कारण कषाय इत्यादि न उक्तम ततश्च लवणादि कषायादि च मिलितम सत् वातशोणितकम उत्पादकम भवति. ओके, तर अशा पद्धतीने दोघांची होत जाणारी स्वतंत्ररित्या दृष्टी. आता आणखीन एक स्पेसिफिक हेतू काय वर्णन केला आहे, हय उष्ट यान. आजकाल एक्सेसिव्ह टू व्हीलर ट्रॅव्हलिंग हाही हेतू ठरू शकतो. मधुकोश टीकाकार या हयउष्ट यानावर असं म्हणतात की पाय लोंबकळत प्रवास केल्याने केवळ वातप्रकोप होतो असं नाही, तर ऑलरेडी जे विवृद्ध झालेलं रक्त असतं त्या रक्ताचा द्रवभाग हा अधोगामी होतो, त्यामुळे त्या ठिकाणी वातरक्त मॅनिफेस्ट होतो. गैदास म्हणतात की विदाही अन्नाच्या हेतूमुळे रक्ताचा विदाह होतो, आणि अशा वेळी जर पाद प्रलंबन केलं तर पादयोः चीयते, असे द्रवरक्त जे आहे ते पायाच्या ठिकाणी साठू लागते. म्हणजे हे जे हयउष्ट्रादी हेतू आहेत ते वातरक्तामधील व्याधी हेतू आहेत. हे व्याधी हेतू स्पेसिफिक स्त्रोतोदृष्टी किंवा धातू दृष्टी करणारे असतात. त्यामुळे प्रत्येक व्याधीमध्ये असणारे हे व्याधी हेतू सुद्धा आपण ओळखले पाहिजे. आता या ठिकाणी कषायादी हेतूंमुळे वायू विवृत्त
असं म्हटलंय. आणि ऑलरेडी रक्त प्रकोपक हेतूमुळे रुद्ध झालेलं रक्त आहे ते आता वायूचा मार्ग अडवत आहे. वृक्षादी हेतूंमुळे वायूचा ऑलरेडी प्रकोप झालेला आहे. आता रक्ताचे मॉलिक्यूल वायूच्या स्रोतसातून वहन करत आहे पथी. त्या स्रोतसामध्ये हळूहळू संचित होऊ लागत आहेत आणि मग या संचित झालेल्या रक्ताच्या मॉलिक्यूल कडून वायूच्या वहनाला परत अवरोध उत्पन्न होतोय आणि पुन्हा एकदा वातप्रकोप. परंतु हा वातप्रकोप रक्ताने मार्ग अवरोधित केल्यामुळे झाला. हे रक्ताने वायूचा मार्ग अडवणे ही खरे तर रक्तावृत वायूची पॅथॉलॉजी. म्हणजे रक्तावृत वायू पासून या पॅथॉलॉजीला सुरुवात आहे आणि त्याचा शेवटचं टर्मिनल स्टेशन हे वातरक्त आहे. रक्ताच्या मॉलिक्यूल कडून वायूचा मार्ग अवरोधित केल्यानंतर जसं आपण आधी पाहिलं की वायू हा शांत बसणार आहे का नाही. वायू हा अवरोध ज्याने केला त्या रक्ताला, त्या रक्ताच्या मॉलिक्यूलला तिथून हटवण्याचा जोरदार प्रयत्न करेल आणि त्यामुळे त्या ठिकाणी स्थानिक रक्तदृष्टी होऊन लक्षणांची उत्पत्ती होईल. तसेच काही वेळा हे रक्ताचे मॉलिक्यूल, हे विदग्ध असणारे रक्ताचे मॉलिक्यूल वायू बरोबर शरीरभर फिरतील आणि अन्य ठिकाणी जाऊन लक्षणांची निर्मिती करतील. भागवतांनी हे वातरक्ताचे संप्राप्ती वर्णन करत असताना या वाताच्या प्रकोपासाठी 3 महत्वाची विशेषण भागवत निधानस्थानाच्या 16व्या अध्यायातलं जे 3रं सूत्र आहे त्यामध्ये वापरले. क्रुद्धः, दुष्टः, वृद्धः आणि विमार्गकः. वायू कसा या ठिकाणी क्रुद्धः म्हणजे प्रकोपित. भागवतांच्या वातरक्त चिकित्सेमध्ये कोकिलाक्ष कषाय वातरक्तामध्ये वापरण्यास सांगितलं. त्या ठिकाणी ते असं म्हणतात की ज्याप्रमाणे कृपा केल्याने क्रोध शांत होतो त्याप्रमाणे कोकिलाक्ष कषाय वायूला शांत करतो. क्रोधाची चिकित्सा जी आहे ती अशा पद्धतीने, त्यामुळे इथे स्पेसिफिकली क्रुद्ध असा शब्द वापरला. पुढे कृष्णम संतोषेत रक्तम असा शब्द चक्रपाणींनी वापरलेला आहे, सॉरी चरकांनी वापरलाय. कृष्णम संतोषेत रक्तम म्हणजे वातरक्तामध्ये सार्वदेहिक रक्त प्रकोप हा असतोच. वातरक्त हा व्याधी केवळ एका ठिकाणच्या रक्तदृष्टीने होणारा व्याधी नाही. म्हणजे वातरक्तामधले रक्त विदग्ध आणि द्रवगुण आधिक्याने झालेली आहे आणि संपूर्ण शरीरातील रक्ताचा आता विदाह गुण वाढलेला आहे. असं विदाह झालेलं द्रव गुरु, असं उष्ण झालेलं रक्त जेव्हा पाद प्रलंबन आणि हेतू इत्यादी हेतूमुळे जेव्हा पायामध्ये संचित होईल तेव्हा पायाच्या ठिकाणी, हस्तपाद मूलाच्या ठिकाणी आम्हाला वातरक्ताची लक्षणं दिसतील. पण जर काही रुग्णांमध्ये हा पाद प्रलंबन करणारा व्याधी होतो भेटलाच नाही तर या दोष प्रकोपाचं काय होईल? मग ही वातरक्ताची व्यक्तता संधिस्थानी न होता इतर अन्य वैगुण्याच्या ठिकाणी होईल. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की प्रत्येक वेळी वातरक्त म्हणजे सांधे दुखणे किंवा प्रत्येक वेळी अंगठ्याचा, पायाचा अंगठाच फक्त दुखावणे, अक्यूट पेन होणे अशी फक्त ही केवळ लिमिटेड संप्राप्ती नाहीये. पाद प्रलंबन हा हेतू भेटला तर कदाचित व्यक्तता त्या ठिकाणी होण्याची प्रायः शक्यता जास्त. पण जर पाद प्रलंबन हा हेतू भेटला नाही तर अन्य ठिकाणी स्त्रोतसामध्ये अन्योन्य वायूचा आणि रक्ताचं आवरण उत्पन्न होऊ शकतं आणि त्यातून अन्य ठिकाणी सुद्धा वातरक्त व्यक्त होऊ शकत. त्यामुळे या ठिकाणी शब्द बघा 10व्या सूत्रामध्ये आवरिता पती असा वापरलेला आहे. वातरक्तामध्ये आवरण प्रधान संप्राप्ती घडत आहे. हे मूर्त आवरण आहे. पण त्याचबरोबर ते आवरण अन्योन्य असं सुद्धा असू शकतं. याच अध्यायामध्ये जे 35वं सूत्र आहे त्यामध्ये असं म्हणतात, चरक रक्तमार्गम निहंती आशु शाखा संदेशु मारुता निविष्यम अन्योन्य मावार्यम वेदनावेही हरेत असतो. त्याच्या विकीमध्ये चक्रपाणी असं म्हणतात की अन्योन्य मावार्य ती रक्तेन वातम वातेन रक्त महावार्य वात रक्तम वेदनावेही हरेत असून इति योज्यम. अशा प्रकारच्या आवरणामध्ये खूप जास्त ग्रह उत्पन्न होतोय. त्यामुळे ह्याच्या मध्ये रक्तेन वातम, रक्ताकडून वायूला आवरण घडतो.
ठीक आहे, हे ऍक्सेप्टेबल आहे, रक्ताकडून वायूला आवरण. पण पुढे वातेन च रक्तम, वायू कडून रक्ताला आवरण, असं कसं काय घडत असेल? आवरण ही वायूची पॅथॉलॉजी आहे. वायूमुळे त्याच्या वहनाला अवरोध उत्पन्न झाला, वायूमुळे त्याच्या वहनाला रक्ताकडून अवरोध उत्पन्न झालाय. आता तो दूर करण्याचा प्रयत्न हा प्रचंड वेगवान वायू करतोय, आणि त्यातूनच अशी केओटिक परिस्थिती अन्योन्य आवरणाची स्थान संश्रयाच्या ठिकाणी निर्माण होते. त्यामुळे आवरणामध्ये जसं आपण ऑलरेडी पाहिलं होतं की आवरक व आवृत्त या दोघांची लक्षणे दिसू शकतात. आवरणाने वायूचा प्रकोप होतो, त्यामुळे संहितेत आलेली आवरणाची लक्षणे ही उदाहरण मात्र अन्य लक्षणे ही या ठिकाणी दिसू शकतात. सगळ्याचा मुद्दा असा की आहे आवरणाची संप्राप्ती आहे, प्रत्येन आवरिता हा पथी, अशा प्रकारची पॅथॉलॉजी या ठिकाणी घडत आहे. पण एक महत्वाची या ठिकाणी असणारी ज्ञानवाची मेघ म्हणजे अन्योन्य आवरण, रक्ताने होणारं वायूला आवरण आणि वायूकडून होणारं सुद्धा रक्ताला आवरण. हे काय भानगड आहे हे समजून घेण्याचा आपण पुढच्या वेळी प्रयत्न करूया. पुढच्या वेळी आपण ही संप्राप्ती पुन्हा एकदा अभ्यासूया, आणि या संप्राप्तीतला आणखीन जो पुढचा मुद्दा आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करू. आज आपण इथेच थांबू.